गाव आणि भक्तिभाव, मानाची बैलजोड आणि मानाची वगदी, त्रिशूळधारी आणि गडकरी यांचं सगळ्यांचं मिलन एकाच दिवशी एकाच ठिकाणी. तर जय हरी मंडळी, मी तुमचा सगळ्यांचा गावाकडचा माणूस म्हणजे शुभम महाले. चला तर आज तुम्हाला अनुभवतो माझ्या गावातली यात्रा. आजचा दिवस आमच्या गावकऱ्यांसाठी खूप खास असतो. आज आहे चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती, आणि याच दिवशी आमच्या गावाचं आराध्य दैवत, ग्रामदैवत आई रेणुका मातेची मोठी यात्रा भरते. वगदीसाठीचे मानाचे बैल त्यांना आधी मारुतीच्या पारावरती आणलं, दर्शन घेतलं. दफड्यांच्या कडकडाटामध्ये घरोघरी नैवेद्य आणि पूजन झालं. गावातील प्रत्येक घरात आज चैतन्य उसळून वाहत होतं. पूजा आटपून आम्ही लगेच वगदीसाठी सज्ज झालो आणि या दोन जोड्यांनी आपल्या खांद्यावरती यात्रेची सगळी जबाबदारी झेलून घेतली. चावडीवरून वगदी घेऊन आम्ही चाललो होतो गावाबाहेरच्या शिवारात, जिथे वगदीसाठी मानाचे गडकरी, मानाचे त्रिशूळधारी आणि गावातले गावकरी या सगळ्यांचं एकाच ठिकाणी मिलन होणार होतं. या वगदीची परंपरा आमच्या गावासाठी खूप महत्वाची. गावातले गावकरी, मानाचे त्रिशूळधारी, मानाचे गडकरी सगळे या ठिकाणी वगदी खेळतात आणि सगळ्यांना ओढ लागते ती म्हणजे वगदी घेऊन जाण्याची आणि आई रेणुका मातेचं दर्शन घेण्याची. वगदी निघाली होती मंदिराकडे जाण्यासाठी. मी आणि चिराग आम्ही पण बसलो गाडीवरती आणि आम्ही चाललो होतो मंदिराकडे जाण्यासाठी. वगदी मंदिरापाशी पोहोचल्यावर भक्तिभावाने मंदिराला 5 फेऱ्या पूर्ण करते. यावेळी भक्तांची गर्दी आणि लोकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. एवढंच नाही तर मंदिरावरती आल्याच्या नंतर वगदी एका ठिकाणी स्थिर थांबते आणि राहिलेले गडकरी हे पण वगदी खेळून आनंद साजरा करतात. दर्शन आणि वगदीचा सोहळा झाल्यानंतर मी आणि चिराग वळलो यात्रेच्या मुख्य आकर्षणाकडे म्हणजेच खेळण्याच्या दुकानाकडे. इकडे आल्याच्या नंतर मला कळलं की ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून मला बरेच लोक ओळखणारे होते. हा असा होता आजच्या यात्रेचा दिवस. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करा. आपण भेटू अशाच एका नवीन आणि आगवेगळ्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हरी मंडळी.